हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या एस क्रिएशनमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत काव्या नेकलेस, जो सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. तर त्यासाठी लागणारे मटेरियल बघूयात काय काय आहे ते. त्यासाठी लागणार आहे आपल्याला हे 2 चंद्रा घेतलेत, मी स्मॉल साईज घेतलेत. त्याच्यानंतर हा कुंदन घेतलेला आहे. ही तार मी 30 गेजची कट करून घेतलेली आहे ते साईजनुसार. हे लोरियल्स, त्याच्यानंतर जम्परिंग, त्याच्यानंतर ही मोती चेन साईजनुसार कट करून घेतलेली आहे. हे तुम्हाला मार्केटमध्ये सहज भेटून जाईल. त्याच्यानंतर हा ॲडजस्टेबल गोंडा आहे बॅक साईडला लावण्यासाठी, आपण मी घेतलेला आहे. तर चला आपण बनवायला सुरुवात करूयात. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिला मिळून जाईल. तर चला आपण बनवूया. मी असं हे 2 ह्याच्यामध्ये होलमध्ये तार टाकून घेतलेली आहे. जो फर्स्टला असतो आणि त्याच्यानंतर त्याच्या खालच्या ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपण सेम प्रोसेस करणार आहोत. सेम वरच्या होलमध्ये, त्याच्यानंतर त्याच्या खालच्या साईडच्या होलमध्ये हे घालणार आहोत अशा पद्धतीने. तर ही एका ताईंची माझ्याकडे ऑर्डर आलेली आहे, त्याच्यासाठी म्हटलं तुमच्यासोबत ही शेअर करावी. त्याने सांगितल्याप्रमाणे मी इथं छोट्या चंद्राचं, तुम्ही मोठ्याही चंद्र लावून हे बनवू शकता. तर आता आपण याच्यामध्ये चंद्र लावून घेणार आहोत. तर बघून घ्या चंद्रा कसं अटॅच करायचं ते. चंद्राला खालच्या साईडनं होल असतात, त्या होल मोजून घ्यायचे आहेत किती आहेत ते. त्याच्याबरोबर मधल्या होलमध्ये आपण ही तार टाकून घेणार आहोत. तर माझ्या चंद्राला टोटल 8 होल होते. तर मी ह्या साईडून 3, त्या साईडून 3 सोडून जे मधले 2 बाकी होते, तर त्याच्यामध्ये मी तार टाकून घेतलेले आहे. 2 तार आहेत तर 2 होलमध्ये टाकायचं आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर दुसरा चंद्राही आपण सेम त्याच पद्धतीने या साईडला टाकून घेणार आहोत. बरोबर मधल्या होलमध्ये यायला पाहिजे, त्याच्यानंतर त्याचं फिनिशिंग छान दिसतं. प्लीज तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला, म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून जाईल. जर तुम्ही स्किप करत गेलात तर तुम्हाला समजणारच नाही. प्रत्येक पॉईंट अगदी व्यवस्थित समजावून सांगितलेला आहे. कुठेही स्पीड वाढवून किंवा हे करून मी असं व्हिडिओ बनवलेला नाही. अगदी व्यवस्थित प्रॉपर सांगतच मी व्हिडिओ बनवलेला आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हालाही कामात येईल. सध्या ही ज्वेलरी खूप ट्रेंडिंगला आहे, त्याच्यासाठी तुम्ही घर बसल्या ही ज्वेलरी फ्रीमध्ये बनवू शकता. तर त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथं ही तार रॅप करून घ्यायची आहे. जसं मी इथं केलेलं आहे तसेच सेम दुसऱ्या साईडला पण आपण रॅप करून घेणार आहोत अशा पद्धतीने. पूर्णपणे रॅप करून घ्यायची आहे. ते चंद्रा त्या कुंदनला पूर्णपणे अटॅच होतील अशा पद्धतीने आपण इथं रॅप करणार आहोत. त्याच्यानंतर जी बाकीची तार आहे ती आपण इथं कटरच्या साहाय्याने कट करून घेणार आहोत. आणि जी तार आपण कट केलेली आहे तिला आता चंद्राच्या जे बाजूचं होल आहे त्याच्यामध्ये टाकून त्याला आतमध्ये फ्लॅट करून घेणार आहोत, जेणेकरून आपण जेव्हा हा नेकलेस वेअर करतो तेव्हा ते आपल्याला टोचणार नाही किंवा लागणार नाही. त्यासाठी सेम प्रोसेस आता दुसऱ्या साईडला पण करायची आहे. कट करून
त्याच्यानंतर बाजूच्या होलमध्ये टाकून त्याला फ्लॅट करायचं आहे. अशा पद्धतीने आता हे आपलं पेंडंट रेडी आहे. ह्याच्या खालच्या साईडला आपण इथं नंतर लोरेल्स टाकणार आहोत. त्याच्या आधी आपण इथं याला मोती चेन कशा पद्धतीने अटॅच करायची ते बघूयात. मोती चेन अटॅच करण्यासाठी जे चंद्राचे खालच्या साईडचं होल आहे त्याच्यामध्ये एकदा जंप रिंग टाकायची आहे. तर मोती चेन कसं बघून घ्यात. मोती चेनचं काय मी 2 पद्धतीने कट केलेले आहे. एक थोडा मोठा साईज आणि दुसरा थोडं छोटा. थोडा म्हणजे एक मोत्याचा फरक असतो. जो छोटावाला आहे तो आपण वरच्या साईडला अटॅच करणार आहोत आणि जो मोठा आहे तो आपण खालच्या साईडला अटॅच करणार आहोत. ते बघू शकता थोडासा फरक येतो. तुम्ही ह्या साईजने कट करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता थोडा एक मोत्याचा फरक येतो. तर आपण आता हे मोती चेनला अटॅच करणार आहोत. मोठा साईज आहे तो खालच्या साईडनं आधी आपण मोठा साईज अटॅच करणार आहोत. जंप रिंगला त्या मोती चेनच्या होलमधून आपण इथे टाकणार आहोत. इथे एक्स्ट्रा जे आपण कट करतो तेव्हा एक्स्ट्रा ते बाकी आहे माझ्या मोती चेनला ते थोडं मी कट करून घेते. इथं ते होल सोडून जे एक्स्ट्रा तार आहे ती कट करून घेते. आता आपण याच्यामध्ये जंप रिंग टाकून चंद्राच्या खालच्या होलमध्ये ही जंप रिंग टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण हे पूर्णपणे दाबून फिट करणार आहोत. इथे जंप रिंग तुम्ही फिट करताना थोडं चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन जॉईंट करायचं आहे जेणेकरून वेअर केल्यानंतर ते सुटणार नाही. चांगलं प्रेस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर जी छोट्या साईजची चेन होती ती आपल्याला दुसऱ्या साईडला पण खालच्या साईडलाच आधी टाकून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा पद्धतीने जॉईंट करते. सेम त्याच पद्धतीने तुम्ही सेम प्रोसेस करायची आहे. जसं आपण खालच्या लास्टवाला जो होल आहे आधी ही दुसऱ्या साईडची पण मोठा टाकायची आहे. इथं जंप रिंग आणि इथंही व्यवस्थित जॉईंट करून घेते. आपण हे दाबून घेणार आहोत. चांगलं दाबून घ्यायचं आहे जेणेकरून ते वेअर केल्यानंतर बघू शकता व्हिडिओमध्ये मी पूर्ण क्लिअर समजावून सांगते. प्लीज लक्ष देऊन ही दोन्ही साईडला आपण इथं जॉईंट करून घेणार. ते स्पीडमध्ये सांगण्याचा प्रयत्न मी केलेला नाही आहे. त्याच्यानंतर ही छोट्या साईजची जी चेन आहे ती वरच्या साईडला जे लास्टवालं होल आहे त्याच्यातून टाकून घेऊन आपण इथं जंप रिंग फिट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने व्यवस्थित आपण इथं प्रेस करून घ्यायचं आहे. घेतलेली आहे. तुम्हाला म्हणजे दुसऱ्या साईडला पण आपण सेम प्रोसेस इथं करायची आहे. जंप रिंगमध्ये परत एकदा ही मोत्याच्या होलमधून मोती चेनच्या होलमधून टाकून सेम प्रोसेस जसं आपण त्या साईडला केली होती त्या साईडची प्रोसेस इकडे ह्या साईडलाही आपण करणार आहोत. लक्षपूर्वक ही जंप रिंग चांगल्या पद्धतीने फिट करून घ्यायची आहे.
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही फिटिंग करून घ्यायची. अशा पद्धतीने. आता इथं माझी जंपरिंग फिट करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये लोरियल्स टाकणार आहोत कुंदनच्या खालच्या साईडने. तर बघून लोरियल्स कशा पद्धतीने अटॅच करायचे आहेत. ते एक मी जंपरिंग घेतलेली आहे, त्याच्यामध्ये हे लोरियल्स टाकून घ्यायचे आहेत. मी इथं 5 ते 6 असे लोरियल्स टाकलेले आहेत. तुम्ही ह्याच्याहून जास्तही टाकू शकता. आता इथं काय करायचं आहे, जो खालच्या साईडला होल दिसतो आपल्याला, त्याच्या ह्या साईडून जंपरिंग टाकून जी दुसरी वाली आहे तीही दुसऱ्या साईडून टाकून त्याला फिट करून घ्यायचं आहे. इथं मी फिट करून घेतलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपण इथे परत एक जंपरिंग घेणार आहोत. ही जंपरिंग आता ह्या दोन्ही मोती चेनमध्ये आपण टाकून घेणार आहोत. व्यवस्थित इथं टाकून घ्यायचं आहे लास्टवाल्या होलमध्ये, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर ही जंपरिंग आपल्याला घोंड्याचा जो होल आहे त्या होलमध्ये इथं टाकून ह्याला चांगल्या पद्धतीने फिट करून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने. सेम प्रोसेस आपण दुसऱ्या साईडला पण करणार आहोत. जंपरिंग मोती चेनच्या लास्टवाल्या होलमध्ये टाकून घोंड्याच्या होलमध्ये जिथं होल दिसते आपल्याला तिथे टाकून त्याला व्यवस्थितरित्या फिट करून घेणार आहोत. मी सारखं सांगते की जंपरिंग व्यवस्थितरित्या फिट करा, कारण या जंपरिंगवरच आपला नेकलेस फिट केलेला असतो त्याच्यासाठी. तर तुम्ही इथं बघू शकता आपला नेकलेस रेडी आहे. तर तुम्हाला हा नेकलेस कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक आणि शेअर नक्की करा. बघू शकता. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.